नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. काव्य आता वसू आत्यांना रागवत असं म्हणत असते की आता पाहाच तुम्ही, तुमच्या विरोधात एकतरी पुरावा मला मिळाला ना की बघ मग आहातच तुम्ही आणि मीही. तर पुढे आता जीवा, नंदिनी, काव्य आणि पार्थ रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करतात. त्याच वेळेला मंजू त्यांना पाहून घेते आणि तिला धक्काच बसतो. ती लगेचच आता वसू आत्यांकडे येते आणि त्यांना म्हणते की वसू, तुला माहीत आहे का, तुझ्याबद्दल पुरावा शोधायला जीवा, पार्थ, नंदिनी आणि काव्य एकत्र आलेले आहेत. तू जरा अलर्टच राहा. असं म्हणता क्षणी वसू आत्या लगेचच आता त्यांच्या रूम बाहेर येऊन दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असतात. तर इकडे आता जीवाने त्या चौघांमध्ये असं ठरतं की आपण दीपकला कॉल करायचा. आता जीवा दीपकला कॉल करतो आणि फोन स्पीकरवर ठेवतो. तर वसू आत्या सगळं फोनवरचं बोलणं ऐकत असतात. तर त्यांना मोठा धक्काच बसतो, कारण जीवाने आता दीपकला असा प्रश्न विचारलेला असतो की दीपक, जेव्हा तू नंदिनीला किडनॅप केलं तेव्हा तुझ्यासोबत तो तुझा साथीदार तो कुठे मग? असं म्हटल्यावर दीपक गप्पच बसतो. त्याची बोलती बंद होते, कारण त्याला माहीत असतं की माझ्याबरोबर जो साथीदार आहे तो नंदिनी त्याला चांगलंच ओळखते. तेव्हा आता तो खूप घाबरतो. तर प्रेक्षकांना आता दीपकने नाही तर दीपकच्या साथीदाराकडून सगळं सत्य नंदिनी, पार्थ, जीवा आणि काव्याला समजणार आहे. तर आता नंदिनीला न्याय मिळवण्यासाठी जो काही प्रयत्न करत आहे पार्थ, जीवा आणि काव्या, तर त्याला यश येणार आहे. नंदिनीला न्याय मिळवून सत्याचा खरा चेहरा समोर आणताना यश आलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.